तर मुलांनो आपण ह्या लेक्चरमध्ये तर मुलांनो आपण घेत आहे द व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर अँगल 0 डिग्री 30 60 डिग्री 90 डिग्री अँड 45 डिग्री. ठीक आहे ना. तर जो पूर्ण चार्ट जो आपल्याला बुक मध्ये दिलेला आहे तर तो खूप मोठा आहे आणि आपल्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला काय ते करेक्ट लर्न करावं लागतं. बऱ्याच ठिकाणी आपल्याला ते यूज करायचे असतात. आपल्या 10th ला यूज करायचे आहेत. तुम्ही जर पुढे गेला सायन्स थ्रू तर 11 12 ला पण आपल्याला काय करायचे काही ठिकाणी त्या यूज करायच्या आहे. सर तर त्या लक्षात ठेवायचे कशा? लक्षात ठेवण्यासाठी कसं असतं की डायरेक्ट जर तुम्ही लर्न केला तर चान्सेस आहेत की तुम्ही एखादी व्हॅल्यू काय करणार आहे मिसप्लेस करणार आहे ती चुकणार आहे तुमची. पण आपण थोडीशी त्यामध्ये एक ट्रिक वगैरे म्हणून आपण त्याला ती यूज केला की तुम्हाला ते काय होईल एक कायमच लक्षात राहून पण जाईल आणि समजून घेतले की जास्त दिवस आपल्याला लक्षात राहतं. तर यामध्ये आपल्याला काय करायचं की काही अँगलच्या पेअर आपल्याला लक्षात ठेवायचे आणि काही व्हॅल्यूच्या पेअर लक्षात ठेवायचे. ऑलराईट. सो त्या पेअर कोणत्या असतील बघा. अँगलच्या पेअर असतील 0 डिग्री अँड 90 डिग्री 30 डिग्री अँड 60 डिग्री अँड 45 डिग्रीची काही पेअर नसेल तो अँगल कसा असणार सेपरेट असेल. राईट. सो 0 अँड 90 डिग्रीची एक पेअर असेल 30 60 ची एक पेअर असेल 45 ची एक पेअर असेल. नेक्स्ट आपल्याला काय करायचं की व्हॅल्यूची पेअर लर्न करायची म्हणजे कोणते असेल बघा 1/2 अँड √3/2 ही एक पेअर असेल. देन 0 अँड 1 ही एक पेअर असेल आणि 1/√, बाकी नाही दोनच पेअर आहेत लर्न करायला 1 अँड √3/2 0 अँड 1. ठीक आहे. आपण ह्या प्रॅक्टिकली असे यूज करायचे ते बघूयात. तर म्हणून आपण पेअर मध्ये लर्न करणार आहे व्हॅल्यूज. सो फर्स्ट पेअर घेऊयात 0 डिग्री अँड 90 डिग्री. राईट. सो तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं की ओनली फक्त साईनचा रेशो लर्न करायचा आहे. साईनचा रेशो लर्न केला की बाकी सगळे रेशो तुम्हाला कॉटपर्यंत काय होतात येतात आपोआपच. ठीक आहे ना. कसं करायचं मी सांगतो तुम्हाला. सो साइन 0 काय असेल 0 असेल आपल्याला लर्न करायचं साइन 0 0 अँड साइन 90 1 असतो. सो फर्स्ट लर्न केला आपला साइन 0 0. मगाशी आपण जी पेअर बघली होती की व्हॅल्यूच्या पेअर मध्ये 0 आणि 1 ची काय होती पेअर होती. सो याचं मिनिंग असं की जर साइन 0 0 असेल तर कॉस 0 काय असायला पाहिजे 1 असायला पाहिजे. एक तर 0 असतो ना तो 1 असतो ना. साइन 0 आपण लर्न केला 0 तर कॉस 0 काय असेल 1 असेल. ऑलराईट. नेक्स्ट जातो आपण टॅन थिटा. टॅन थिटा काय असतो साइन अपॉन कॉस. सो 0/1 व्हॅल्यू पण असेल ना 0/1 ची व्हॅल्यू किती येते तर आन्सर येतो 0. कोणत्याही नंबरला आपण ज्यावेळेस 0 ने डिवाइड करू तर आन्सर 0च येतो. सो आन्सर 0. नेक्स्ट बघा सेक थिटा. सेक थिटा काय असतो सेक अँड साइन ची पेअर असते. सो 1/sin. सो 1/0. सो 1/0 मीन्स नॉट डिफाईन. याचं मिनिंग असं होतं की कोणत्याही नंबरला आपण 0 ने डिवाइड करू शकत नाही. सो 1/0 च आपण काय राईट करणार आहे नॉट डिफाईन. त्याची व्हॅल्यू डिफाईन नाही. कोसेक थिटा. कोसेक थिटा अँड कॉस थिटाची पेअर असते. सो 1/कोसेक थिटा मीन्स 1/1. आन्सर काय येणार आहे आपला अगेन 1 येणार आहे. कॉट थिटा काय असेल कॉट थिटा असेल साइन अपॉन कॉस होता टॅन थिटा. सो कॉस अपॉन साइन काय असेल कॉट थिटा असेल. सो कॉस अपॉन साइन मीन्स 1/0. अगेन आपण 0 ने डिवाइड नाही करू शकत. सो कॉस थिटाची व्हॅल्यू काय असेल आपली नॉट डिफाईन. नॉट डिफाईन. देन आपण 90 कडे जाऊयात. साइन 90 1 आपण लर्न केलेला होता. सो कॉस 90 काय असेल 0 असेल. कॉस 90 0. टॅन 90 बघा 1/0 साइन अपॉन कॉस असतो ना टॅन म्हणजे. सो साइन अपॉन कॉस मीन्स 1/0 काय आन्सर आला पाहिजे आपला नॉट डिफाईन. कारण की आपण 0 नाही डिवाइड करू शकत. नेक्स्ट सेक 90 काय असतो बघा. सेक 90 जो आहे तो कोणाची पेअर आहे साइनची पेअर आहे. 1/sin असतो. सो 1/1 केला आपला आन्सर अगेन 1 आन्सर आहे. राईट. नेक्स्ट आहे कोसेक थिटा. कोसेक थिटा हा कॉसचा काय असतो पेअर असतो. सो कोसेक थिटा मीन्स 1/cos थिटा. सो 1/0 असेल नॉट डिफाईन. सो कोसेक 90 केला आपला 1 नॉट डिफाईन सॉरी नॉट डिफाईन आला. कॉट थिटा काय असतो कॉस अपॉन साइन. सो 0/1 0 येईल. ठीक आहे. 0/1 ची व्हॅल्यू आपण 0 राईट करणार आहे. सो अशा तऱ्हेने काय करणार आहे आपण व्हॅल्यूज बनवणार आहे. तर आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू लर्न करायची. थोडीशी तुम्ही प्रॅक्टिस केला की हे तुम्हाला इझी वाटून जाईल.
ठीक आहे ना, की कोसेक तुम्ही फक्त साइन कॉस टॅनची जरी प्रॅक्टिस केला की तुमची खालची रेशो पाठवत. ठीक आहे ना, साइन लर्न केला की कॉस बनतो, साइन कॉस असेल तर टॅन बनतो. सो इझिली सर्व व्हॅल्यूज काय होतात, लर्न होतात. फक्त तुम्हाला एकदा दोनदा प्रॅक्टिस करावी लागेल. कोणती गोष्ट प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला सहज जमत नाही. नेक्स्ट रेशो घेऊयात आपण. नेक्स्ट अँगलची जी पेअर आहे आपली ती आहे 30 डिग्री अँड 60 डिग्री. ऑलराईट. सो 30-60 मध्ये साईनचा आपल्याला लर्न करायचं. सो साइन 30 काय असतो, जी व्हॅल्यू असेल 1/2 आणि साइन 60 काय असेल √3/2. √3/2 √3/2. राईट. सो 1/2 √3/2 ओनली साइनचं लर्न केलं. आणि ह्या दोन व्हॅल्यूची पेअर असते. सो ही पण काय होणार आहे, खाली जाऊन एक्सचेंज होणार आहे. राईट. सो आपण पहिला 30 कम्प्लीट करू अप टू cot θ. सो साइन 30 1/2 असेल तर cos 30 काय असेल √3/2 असेल. ते जी पेअर याच्या अपोजिट पेअर ही आहे. सो साइन 30 1/2 cos 30 √3/2. tan 30 काय असतं बघा, tan मीन्स साइन अपॉन कॉस. सो 1/2 अपॉन √3/2. आता याला साधं सिंपल तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की वरची व्हॅल्यू आहे आणि आपल्याला हे जर डिवाइड करायचं असेल तर डिवाइडचं होतं मल्टिप्लाय आणि याचा होतो इनवर्स म्हणजे 2/√3. सो मी तुम्हाला इथं खाली करून दाखवतो की 1/2 हा साइन झाला आणि कॉस काय असेल √3/2 असेल. सो ऍट द एंड काय करणार आहे आपण 1/2 ला मल्टिप्लाय करणार आहे याच्या इनवर्स 2/√3 ने. सो रूट ज्यावेळेस कॅन्सल होतो तो आपला काय राहतो फक्त 1/√3. सो हाला 1/√3. सिंपली 1/2 मल्टिप्लाय बाय 2/√3. 2 कॅन्सल होईल 1/√3. सेक थीटा बघा, सेक काय असतो 1/sin असतो. सो याचा इनवर्स म्हणजे काय करणार आपण फक्त व्हॅल्यू एक्सचेंज करणार आहे. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू ही न्यूमरेटरला जाईल, न्यूमरेटरची कुठे जाईल डिनॉमिनेटरला. सो साइन थीटा काय असेल 2/1 दॅट मीन्स 2. खालच्या डिनॉमिनेटरच्या 1 ला काही आपण नाही लिहिला तरी काही फरक पडत नाही. कोसेक थीटा असतो कॉसचा 1/cos असतो. दॅट मीन्स याचा इनवर्स 1/cos ज्यावेळेस करतो त्या याचा इनवर्स बनतो. सो 2/√3. कॉट थीटा काय असेल टॅनचा इनवर्स. सो √3/1 दॅट मीन्स √3. इझी. सर्व व्हॅल्यूज तुम्ही फक्त साइन कॉस जरी बनवला तर बाकी सर्व व्हॅल्यूज काय होतात त्याच्या सोबत निघून जातात. नेक्स्ट घेऊ आपण साइन 60. सो साइन 60 असेल √3/2. सो cos 60 काय असायला पाहिजे 1/2. टॅन थीटा काय असेल टॅन 60 काय असेल साइन अपॉन कॉस. सो √3/2 मल्टिप्लाय बाय 2/1. सो 2 कॅन्सल होईल ओनली √3 राहील. तो मी करून पण दाखवतो. सो इथं होतं असं की √3/2 हा झाला आपला साइन आणि कॉस काय 1/2 आहे. सो ज्यावेळेस मी डिव्हिजनचा मल्टिप्लाय करेल √3/2 मल्टिप्लाय बाय 2/1 याचा इनवर्स होईल ना. सो 2 कॅन्सल ज्यावेळेस होईल तर आपल्याला राहतो फक्त √3 राहतो. सो tan 60 असेल √3. नेक्स्ट आपण सेक 60 घेऊयात. सेक साइनची पेअर आहे 1/sin मीन्स याचा इनवर्स. सो 2/√3. cosec theta cosec 60 means cos inverse that means 1/2 चं काय म्हणेल 2/1 that means 2. cot म्हणजेच काय tan चा इनवर्स. सो √3 चा इनवर्स काय असेल 1/√3. ठीक ना. √3/1 means 1/√3. सो अशा पद्धतीने काय होतील आपल्या सर्व व्हॅल्यूज इझिली निघून जातात 30-60 मध्ये. लास्ट ट्रिग्नोमेट्रिक रेशो येणार आपण अँगल 45 चा. सो 45 ची पेअर नाही एक सिंगल आहे खूपच इझी. मग साइन 45 आपण लर्न करणार आहे त्याची व्हॅल्यू येते 1/√2. ओके साइन 45 1/√2. आता ज्यावेळेस ट्रायंगल बनतो राईट अँगल ट्रायंगल तर त्याच्यामध्ये वन अँगल जो 45 असेल तर सेकंड अँगल कोणता असेल ऑब्विसली 45 असणार आहे. सो 45 चे दोन्ही रेशो काय राहतील आपले सेम राहतील. सो साइन 45 1/√2 असेल तर कॉस 45 पण काय असेल 1/√2 असेल. टॅन काय असतो माहिती आहे साइन अपॉन कॉस 1/√2 आपण 1/√2 दोन्ही कॅन्सल होऊन जातील. फायनल आन्सर 1 राहील. सेक थीटा काय असेल सेक 45 काय असेल साइनचा इनवर्स 1/sin मीन्स साइनचा इनवर्स सो √2. आणि कोसेक काय असेल कॉस इनवर्स 1/√2 चं काय होईल √2/1 दॅट मीन्स √2. कॉट थीटा काय असेल टॅनचा इनवर्स दॅट मीन्स 1/1 काय फायनल 1च आन्सर आहे.
अशा तऱ्हेने साइन आपले 45 अँगलचे काही रेशोज आहेत ते खूपच इझी आहे, त्यांची व्हॅल्यू पण खूप इझी आहे. राईट. सो आपण कंटिन्यू करूयात प्रॅक्टिस सेट 6.2 कडे. क्वेश्चन सॉल्व्ह व्हायचे होते, आपल्याला काही बेसिक गोष्टी क्लिअर कराव्या लागतील. सो 2 डायग्राम आपल्या समोर आहेत, आपण ऑब्झर्व करूयात. आपण घेऊयात फर्स्ट डायग्राम जी टॉपला आहे ती फर्स्ट वाली. त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, याच्यामध्ये आपण काय करणार आहे 6.2 मध्ये सर्व प्रॅक्टिकल बेस वर्क असतील क्वेश्चन एक्झाम तुम्हाला दिलेले आहेत आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक वेळेस आपल्याला एक व्हर्टिकल एखादा ऑब्जेक्ट असणार आहे, जसे एखादी बिल्डिंग असेल, एखादा लाईट हाऊस असेल, टॉवर असेल, ट्री असेल, पोल असेल, ठीक आहे ना. सो आपण जो एबी आहे ना 2 डायग्राम मध्ये तो रिप्रेझेंट करेल की कोणताही एक व्हर्टिकल ऑब्जेक्ट असेल तो. देन सेकंड पार्ट आहे की ऑब्झर्वर. ऑब्झर्वर म्हणजे एखादा पर्सन असेल जो की काय करत असेल, एखादी बिल्डिंग असेल तर टॉपला बघत असेल, किंवा मग तो टॉपला असेल तो खाली बघत असेल, तर याच्यामध्ये काय असेल की ऑब्झर्वर पण असेल आणि एखादी वस्तू असेल, ठीक आहे ना. सो फर्स्ट डायग्राम चेक करा की एबी काय आहे, आपला एक व्हर्टिकल ऑब्जेक्ट आहे, लेट्स से बिल्डिंग आहे. सो एबी जर बिल्डिंग असेल आणि आपला ऑब्झर्वर हा पॉइंट सी वर असेल, सी बी हा ग्राउंड झाला, सो ग्राउंडवर ही एबी बिल्डिंग आहे, सी ऑब्झर्वर आहे. ज्या वेळेस ऑब्झर्वर हा बिल्डिंगच्या टॉपला काय करतो, ज्यावेळेस तो बघतो वरती, ठीक आहे ना, वरती ज्यावेळेस तो बघेल टॉपकडे, तर त्यावेळेस आपण काय करणार आहे की ऑब्झर्वर टू टॉपची जी बिल्डिंगची जे काही टॉप असेल त्याला काय करणार आपण जॉईन करणार आहे एक स्ट्रेट लाईनने. सो काय होतं बघा की ऑब्झर्वरची जी काही लाईन असेल, ऑब्झर्व करण्याची लाईन असेल इमॅजिनरी लाईन, ती ग्राउंड सोबत जो अँगल बनवते, लेट्स से तो अँगल थीटा आहे या कंडिशन मध्ये. सो तो जो अँगल असेल ना त्याला आपण बोलतो अँगल ऑफ इलेव्हेशन. राईट, अँगल ऑफ इलेव्हेशन हा मी राईट करतो, हा अँगल कोणता असेल, अँगल ऑफ इलेव्हेशन. राईट, अँगल ऑफ इलेव्हेशन कधी बनणार आहे, ज्या वेळेस ऑब्झर्वर हा बेसला असेल आणि तो टॉपला बघत असेल त्यावेळेस हॉरिझॉन्टल लाईनची अँगल काय बनेल, त्याला बोलणार आपण अँगल ऑफ इलेव्हेशन. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट जी डायग्राम आहे नंबर 2 देऊ आपल्याला की अगेन एक व्हर्टिकल ऑब्जेक्ट आहे, बिल्डिंग, पोल, ठीक आहे ना, लाईट हाऊस एक्सेट्रा. सो ऑब्झर्वर हा टॉपला आहे, ऑब्झर्वर मगाशी कुठे होता, बेसला होता, आता तो कुठे टॉपला आहे. सो टॉप वरून तो कुठे बघेल, एखादा ऑब्जेक्ट असेल खाली ग्राउंडला तर तिकडे बघत असेल तो. सो तो काय करेल की अगेन एक हॉरिझॉन्टल लाईन बनेल, पण ह्यावेळेस तो कुठे बघत आहे, तो बघत आहे बॉटमकडे. सो ह्या वेळेस तो अँगल बनवेल, पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला करावं लागेल एक हॉरिझॉन्टल लाईन करावी लागेल. राईट, लेट्स से ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, ऑब्झर्वर पासून एक्झॅक्ट पॅरलल लाईन असेल ग्राउंड सोबत. सो जो अँगल तो बनवेल, आता ग्राउंड सोबत अँगल नाही बनवू शकत, तो कुठे बनवेल, तो बनवेल ह्या जी टॉपची हॉरिझॉन्टल लाईन आहे ना त्यासोबत बनवेल. सो ह्या अँगलला काय बोलू आपण, लेट्स से थीटा बोलूयात. सो ऑब्झर्वर आहे टॉपला, तो बघत आहे खाली, सो जो अँगल तो बनवतो त्याला आपण काय बोलणार आहे, अँगल ऑफ डिप्रेशन. मी तर राईट करतो तो, इट्स हा कोणता असेल आपला अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन, मला वाटतं ना काय प्रॉब्लेम असेल, टॉपला बघत असेल तर अँगल ऑफ इलेव्हेशन, बॉटमला बघत असेल तर अँगल ऑफ डिप्रेशन. आता ज्यावेळेस अँगल ऑफ डिप्रेशन हा बनवतो या ठिकाणी, तर त्यावेळेस आपण काय करणार, ट्रायंगल मध्ये काय करणार आहे, इंट्रोड्यूस करणार आहे. बरं, जर ही पॅरल लाईन असेल, ग्राउंड पण पॅरल असेल, तर दोघांना जॉईन करण्याची लाईन असेल, तर काय असेल की हा जर आपण ट्रान्सव्हर्सल पकडला तर थीटा आणि हा थीटा काय असेल, सेम व्हॅल्यूचा असेल, बिकॉज ऑफ दे आर अल्टरनेटिव्ह अँगल्स असतील. बरं, सो हा थीटा घेणार आपण, दोन्ही पण काय असेल, सेम एजेस असेल, अँगल ऑफ डिप्रेशन. ह्या 2-3 गोष्टी फक्त आपल्याला माहित पाहिजेत आणि आपला प्रॉब्लेम सेट 6.2 चालू करेल. मुलांना क्वेश्चन नंबर फर्स्ट घेऊ आपण, प्रॅक्टिस सेट 6.2. क्वेश्चन असा आहे, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स 80 मीटर फ्रॉम द चर्च लुकिंग ॲट दिस टॉप, द अँगल ऑफ इलेव्हेशन इज 45 डिग्री. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे, फाइंड द हाईट ऑफ द चर्च. सो आपण डायग्राम ड्रॉ केलेला आहे, टोटल क्वेश्चनला रिप्रेझेंट करेल. चेक करा, पी क्यू जो व्हर्टिकल जी लाईन आहे ती काय रिप्रेझेंट करणार आहे, द चर्च. सो लेट्स सी पी क्यू हा चर्च असेल जे आपल्याला फाइंड करायचं आहे, हाईट ऑफ द चर्च. नेक्स्ट आहे पर्सन इज स्टँडिंग ॲट डिस्टन्स 80 मीटर. सपोज पर्सन हा आर या ठिकाणी आहे, ठीक आहे ना, चर्च इथं आहे, पर्सन इथे या ठिकाणी उभा आहे. सो पर्सन इज स्टँडिंग ॲट आर.
ते डिस्टन्स पण दिलेलं आहे 80 मीटर. सो आपल्याला 80 मीटर काय असेल, आर्किओ असेल. पर्सन इज लुकिंग ऍट द टॉप ऑफ द चर्च मेकिंग अँगल ऑफ इलेव्हेशन 45 डिग्री. सो हा जो अँगल ऑफ इलेव्हेशन असेल तो कितीचा असेल, 45 डिग्रीचा असेल. सो साधी सिंपल गोष्ट आहे की आपल्याला जे गिवन आहे आणि जो आपल्याला काढायचा आहे ह्या दोघांमध्ये रिलेशन कोणत्या रेशोचे ते बघायचं. जसं की ही आहे अपोजिट साइड, ही आहे ऍडजस्टंट साइड. अपोजिट आणि ऍडजस्टंट साइड जर असेल तर दोघांमध्ये रिलेशन कोणतं असतं, टॅनचं असतं. अपोजिट अपॉन ऍडजस्टंट साइड. सो आपण टॅन रेशो फाइंड करणार आहे आणि आपल्याला आपला आन्सर इझिली होऊन जाईल. त्या अगोदर आपण जो गिवन आहे तो राईट करूयात. आपण बोलत फ्रॉम फिगर. PQ is a church. PQ is a church and person standing at point R. Making an angle of elevation 45 डिग्री. जे डायग्राम मध्ये दिसेल तेच आपण काय करणार आहे, इथं राईट करणार आहे. एखादा वर्ड्स तुम्ही पुढे पाठीमाग करू शकता. तर ते सर्व इन्फॉर्मेशन झाल्यानंतर मेन पार्ट आपला येतो की आपण रेशो घेणार आहे. सो आपण काय बोलत की tan 45 इज इक्वल टू टॅनचा रेशो घेणार आहे ना. आपण बोललो रेशो कसा ठरवणार आपण, गिवन जी गिवन साइड आहे आणि जी आपल्याला फाइंड करायची ती दोघांमध्ये रिलेशन जे असेल ते घेतो आपण. सो अपोजिट आणि ऍडजस्टंटचा रिलेशन रेशो येतो टॅन. सो आपण टॅन 45 घेतलेला आहे. सो टॅन 45 काय असेल, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट PQ अपॉन RQ. व्हॅल्यू पुट करतो आपण. टॅन 45 ची व्हॅल्यू काय असते, टॅन 45 ची व्हॅल्यू असते 1. साइन 45 असतो 1 अपॉन रूट 2. कॉस 45 असतो 1 अपॉन रूट 2. दोघांचं ज्यावेळेस आपण साइन अपॉन कॉस करू फायनल आन्सर भेटत आपल्याला 1. सो 1 इज इक्वल टू PQ ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. सो PQ आपण ऍज इट इज राईज केलेला आहे. RQ किती आपल्याला 80. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 80 मल्टिप्लाय बाय 1 इकडे जाईल तो. आपला होईल PQ इज इक्वल टू 80 मीटर. ओके, PQ आपला 80 मीटर आणि हेन्स आपण लास्ट लाईन काय करणार आहे, राईट करणार आहे. हेन्स हाईट ऑफ चर्च इज 80 मीटर. खूपच इझी क्वेश्चन आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर सेकंड घेऊयात आपण. फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ऍट द शिप. सो आपण डायग्राम एक साइडला ऑलरेडी काढलेले, आपण पुट करत व्हॅल्यूज. सो लेट से AB काय असेल, आपला लाईट हाऊस असेल. AB जो वर्टिकल आहे ते असेल आपला लाईट हाऊस असेल. सो फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस, सो ऑब्झर्वर कुठं असेल, ए या ठिकाणी असणार आहे. सो फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस ऑब्झर्वर लुकिंग ऍट द शिप मेकिंग अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री. शिप कुठे असेल, शिप असेल सी या ठिकाणी. ऑलराईट, शिप सी या ठिकाणी असेल, ऑब्झर्वर असेल ए ठिकाणी, तो कुठं बघत आहे, सी कडे बघत आहे. सो अँगल ऑफ डिप्रेशन आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. अँगल ऑफ डिप्रेशन केव्हा बनतो, ज्यावेळेस एखादा ऑब्झर्वर टॉप पासून बॉटम कडे बघत असेल त्यावेळेस. सो हा झाला आपला अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल लाईन. ही जी हॉरिझॉन्टल लाईन ते सोबत असेल. सो याचं मिनिंग असं होतं की ही जी टॉपची लाईन आहे, बॉटमची लाईन आहे, ह्या दोन पॅरलल लाईन असतील. सो त्यांच्यामध्ये हा कोणता टाइपचा अँगल बनेल, अल्टरनेटिव्ह अँगल. सो हा पण काय असेल, 60 डिग्री असेल. ओके, नेक्स्ट पार्ट. सो इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर. सो AB जर लाईट हाऊस असेल तर AB ची लेंथ किती असेल, 90 मीटर असेल. हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर. फाइंड हाऊ फार शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. सो शिप इथं आहे, लाईट हाऊस इथं आहे. सो CB आपल्याला काय करायचंय, फाइंड करायचंय. आपण सॉल्व्ह करूया. सो जे गिवन आहे पहिल्यांदा आपण त्या लाईन्स राईट करू. ती म्हणणार फ्रॉम फिगर आपण काय बोलू शकतो, AB is a lighthouse. AB is a lighthouse of height 90 meter. Right?
observer at A looking at ship point C, right, making an angle of depression बोलो आपण, angle of depression, making angle of depression 60 degree. ऑलराइट. सो जे काही गिवन आहे तेच आपण एक लाईन मध्ये राईट केलेलं आहे. नेक्स्ट पार्ट ऑब्झर्व करा, आपल्याला फाइंड करायचं सीबी, आपल्याला गिवन आहे एबी. सो सीबी आणि एबी एक अँगलची ऍडजस्टंट साइड आहे, एक अँगलची अपोजिट साइड आहे. सो ऍडजस्टंट अपोजिट मध्ये कोणतं रिलेशन आहे? ऑब्विसली टॅन थिटाच असेल. सो आपण काय करूया, टॅन थिटा फाइंड करू. सो टॅन 60 इज इक्वल टू, टॅन मीन्स व्हॉट? अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. सो AB अपॉन BC, AB अपॉन BC असेल. सो व्हॅल्यू पुट करूयात आपण. टॅन 60 व्हॅल्यू किती असते? √3 असेल. AB किती असेल आपला? 90 अँड BC किती आहे जो आपल्याला फाइंड करायचं. चला BC फाइंड करायचं. सो आपण काय करूया, ते क्रॉस मल्टिप्लाय करू. सो असं होईल की BC कुठे जाईल, इक्वलच्या इकडे जाताना टॉपला म्हणजे न्यूमरेटरला जाऊन मल्टिप्लाय करेल आणि √3 आहे तो कुठे जाईल, 90च्या म्हणजे 90च्या डिनॉमिनेटरला जाईल, √3 जाईल. सो ऍट द एंड असं भेटेल आपल्याला वरती BC इज इक्वल टू 90 अपॉन √3 होईल. ओके. सो √3 ने डायरेक्टली डिवाइड करणं, √3 ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी गिवन आहे 1.73. तर आपण 1.73 ने डायरेक्ट जर आपण डिवाइड करायचं झालं 90 ला तर थोडंसं कॉम्प्लेक्स बनेल, बराच वेळ पण जाईल त्याच्यामध्ये. सो त्यापेक्षा इझी काय होईल बघा, त्यासाठी आपण एक ट्रिक यूज करू. जो डिनॉमिनेटर त्याचं रॅशनलायझेशन करूयात. कसं करायचं? डिनॉमिनेटरला √3 जो आहे ना त्याला आपण काय करणार आहे, √3 ने मल्टिप्लाय करूयात बोथ साईडला, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. सो यानं होतं असं की 90 इंटू √3 हा बनेल 90 √3. याचं काय मल्टिप्लाय होणार नाही, एक रूट मध्ये एक नॉर्मल नंबर आहे. पण √3 इंटू √3 किती बनेल? तो 3 बनतो है ना. दोन रूट असतील, दोन्ही जर सेम नंबर असतील तर त्यांचा रूट कॅन्सल होतो, एक नंबर येतो त्याचा. जसं की √2 असेल तर 2 आन्सर येणार असतं. सो √3 चं 3 आन्सर येईल. 3 तर सिम्प्लिफाय होतं, 3 1 जा 3, 3 3 जा 3 0. सो 30 इंटू √3 व्हॅल्यू पुट करू आपण, √30 मल्टिप्लाय बाय 1.73, √3 व्हॅल्यू 1.73 मल्टिप्लाय करूयात. बघा 1 0 ने मल्टिप्लाय करा मीन्स 10 ने मल्टिप्लाय करा. सो 1 पॉईंट शिफ्ट होईल राईट साईडला. सो 3 राहतील मल्टिप्लाय बाय 17.3. 3 ने परत नेक्स्ट ला मल्टिप्लाय करू आपण. सो 3 3 जा 9, 3 9 जा 7 3 जा 21, 2 कॅरी, 3 1 जा 3 + 2 5. पॉईंट द्यायचा 1 प्लेस नंतर, इथं 1 प्लेस आहे, सो टोटल 1 प्लेस पॉईंट येईल मीटर. सो BC ची व्हॅल्यू आली 51.9 मीटर. हे झालं आपल्या कॅल्क्युलेशनचं पार्ट. लास्ट लाईन कशी बनेल? Hence we can say the ship is 51.9 meter away from lighthouse. सो अशा पद्धतीने आपलं काय होतं की पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह होतो. इझी क्वेश्चन आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन नंबर 3 घेऊयात आपण. 2 buildings facing each other on the road of width 12 meter. सो आपण फर्स्ट काय करूयात की डायग्राम ड्रॉ करूयात. 2 बिल्डिंग आहेत. सपोज AB ही फर्स्ट बिल्डिंग असेल आणि CD काय असेल, सेकंड बिल्डिंग असेल. सो CD इज द सेकंड बिल्डिंग. आणि दोन्ही बिल्डिंगच्या मध्ये काय एक रोड आहे, त्याची विड्थ आपल्याला गिवन आहे. त्यांनी म्हणले की द विड्थ इज 12 मीटर. सो आपण असं म्हणू शकतो की BD ची जी लेंथ असेल, B टू D जी डिस्टन्स असेल किती असेल, 12 मीटर असेल. राईट. AB फर्स्ट बिल्डिंग, CD सेकंड बिल्डिंग आणि रोड ती विड्थ जी आहे रोडची ती किती असेल, 12 मीटर. कंटिन्यू करू आपण. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. सो ही जर फर्स्ट बिल्डिंग असेल तर त्याची हाईट त्यांनी गिवन आहे की 10 मीटर. So from the top of the building which is 10 meter high, making an angle of elevation on the top of the second found to be 60.
सो इथून ज्यावेळेस तो सी ह्या ठिकाणी सेकंड बिल्डिंगच्या टॉपला बघेल तर त्यावेळेस तो काय करेल की अँगल जो असेल तो काय असेल अँगल ऑफ इलेव्हेशन 60 असेल. सो आपण काय करूयात की एक हॉरिझॉन्टल लाईन पहिला ड्रॉ करू आणि हा अँगल आपला बनेल 60 डिग्री जो की अँगल ऑफ काय असेल इलेव्हेशन असेल. ऑलराईट, कंटिन्यू करू आपण. व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग विचारलेलं आहे. सेकंड बिल्डिंग मीन्स सीडीची हाईट आपल्याला टोटल फाइंड करायची. आता याच्यामध्ये असं आहे की जो राईट अँगल ट्रायंगल बनतो तो कुठे बनतो, तो बनतो ह्या ठिकाणी. आपण एक पॉइंट नेम घेऊ आपण, ए बी सी डी झाले ना, ई घेऊ आपण. राईट, सो हा पहिला पॉइंट झाला ई, ह्या ठिकाणी असेल 90 डिग्री. सो राईट अँगल ट्रायंगल बनतो आपला ए सी ई. याच्यामध्ये आपण जरी रेशो घेतला तर आपल्याला सी भेटेल किंवा मग ए ऑलरेडी आपल्याला आहेच. ठीक आहे, तर या क्वेश्चन मध्ये काय घेऊयात आपण की ऑब्झर्व करा की ए बी डी ई हा एक रेक्टेंगल बनतो. बॉटम सोबत पण 90 डिग्रीचे अँगल असतील, हा पण 90 असेल, हा पण 90 असेल. सो जर हा 12 मीटर असेल बीडी तर ए पण किती असेल, ऑब्विसली 12 मीटर असणार आहे, अपोजिट साइड ऑफ द रेक्टेंगल. एबी जर 10 असेल तर ईडी पण काय असेल 10 असेल, अगेन अपोजिट साइड ऑफ द रेक्टेंगल. सो ईडी तर आपल्याला 10 भेटेलच, राहिलं फक्त कोणतं सी फाइंड करायचं. तो फाइंड करून दोघांचे आपण काय करू, ऍडिशन करू. सो आपल्याला काय भेटेल ऍट द एंड हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. सो आपण सुरुवात अशी करूया. आपण म्हणा फ्रॉम फिगर AB is first building. AB is first building of height 10 meter. CD is second building. CD is second building. Then angle of elevation BD is road of width 12 meter. Right. There is an angle of elevation at A which is 60 degree. जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिसते तीच इन्फॉर्मेशन आपण राईट करणार आहे. याच्यामध्ये काही असं जास्त एक्स्ट्रा कोणती गोष्ट नाही, जी गिवन आहे तीच आपण सेंटेन्सच्या फॉर्म मध्ये राईट केलेलं आहे. तुम्हाला जसे सेंटेन्स बनतील त्या याच्यामध्ये राईट करायचा प्रयत्न करा, कोणती गोष्ट लर्न करायची आपल्याला गरज नाही. सो मेन पार्ट घेऊयात आपण. सो आपण पहिल्यांदा काय करणार आहे की जो रेक्टेंगल बनलेला आहे तो मेन्शन करणार आहे, त्याच्या ज्या साइड असतील अपोजिट साइड त्या पण आपल्याला मेन्शन करावं लागतील. सो आपण राईट करू quadrilateral ABDE. See, quadrilateral ABDE is a rectangle. Hence, so आपण काय बोलू शकतो, AB जर रेक्टेंगल असेल तर AB is equal to ED is equal to 10 meter and BD is equal to EE is equal to 12 meter. आपण इथे रिझन राईट करू, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल. इथे राईट करून आपण 12 मीटर आणि हा असेल 10 मीटर. ओके, सेकंड पार्ट इज आपला दिसताना जास्त दिसतं आहे फक्त थोडंच. हा गिवनचा पार्ट झाला आणि हा फक्त रेक्टेंगलच्या अपोजिट साइड केलेले. नेक्स्ट आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला गिवन आहे ए आणि फाइंड करायचं सी. कोणत्या साइडचा दिसतात आपल्याला त्या, एक आहे अँगलची अपोजिट साइड आणि एक आहे अँगलची ऍडजस्टंट साइड. सो दोघांमधला जर रेशो आपण फाइंड करायचा झाला तो कोणता बसतो, टॅन रेशो. कॉट पण बसेल, कॉट ही घेऊ शकता, टॅन ही घेऊ शकता, आपण टॅन रेशो घेऊयात. सो तुम्ही म्हणणार आहे इन ट्रायंगल AEC, in triangle AEC tan 60 is equal to,
व tan 60 काय असेल अपोजिट सीई अपॉन ऍडजसंट ई सीई अपॉन ई. सो tan 60 आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. tan 60 काय असतो साइन अपॉन कॉस. सो √3 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 1 2 कॅन्सल होतील. सो इथं √3 येईल. √3 इज इक्वल टू सी ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, सी ऍज इट इज. ए ची व्हॅल्यू असेल 12. सो सी काय भेटलं आपल्याला, सी भेटेल 12√3 मीटर. सी असेल 12√3 मीटर. इथं राईट करतो 12√3 मीटर. सो सेकंड बिल्डिंगची जी हाईट असेल ती काय होईल बघा आपली. सेकंड बिल्डिंगची हाईट म्हणजे काय असेल, आपल्याला सीई प्लस ईडी करावं लागेल ना. टोटल हाईट भेटेल आपल्याला. सो तेच आपण खाली राईट करणार आहे. हेन्स आपण बोलू हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज इक्वल टू सीई प्लस ईडी. सो सी काय असेल 12√3 प्लस ईडी असेल की 10. आणि आपण काय करू त्याला ब्रॅकेट करून मग मीटर राईट करू. ठीक आहे ना. याचं मिनिंग असं होतं की जर आपण फक्त आपण ओनली मीटर राईट केलं विदाउट ब्रॅकेट तर तो 10चा मीटर बनतो आणि हा पार्ट सेपरेट राहतो. सो आपण दोघांना काय केलेलं आहे ब्रॅकेट केलेलं आहे आणि दोघांना मिळून काय केले युनिट राईट केलेलं आहे. सो आपण लास्ट जी लाईन आहे ती एंड करणार आहे आपण म्हणणार हेन्स हाईट ऑफ second building is 12√3 plus 10 मीटर. वर्ड प्रॉब्लेमचा एंड हा प्रत्येक वेळेस काय होतो की वर्ड सेंटेन्स होतो. सो आपण ती पण राईट केलेली आहे. आणि अशा तऱ्हेने हा क्वेश्चन पूर्णपणे सॉल्व्ह होतो. ह्या टाइपच्या क्वेश्चन मध्ये कसं असतं की तुम्हाला एक रेक्टँगल प्रत्येक वेळेस फॉर्म होतो आणि मग तुम्हाला वरच्या ट्रायंगल मध्ये आपला रेशो यूज करावा लागतो. क्वेश्चन नंबर 4 घेऊयात आपण. तर यामध्ये आहे की 2 poles of height 18 मीटर अँड 7 मीटर आर इरेक्टेड ऑन द ग्राउंड. सो लेट से फर्स्ट हा एबी हा फर्स्ट काय आहे पोल आहे आणि सीडी काय सेकंड पोल आहे. हाईट पण आपल्याला दिलेले आहे एक 7 आहे आणि 8 आहे. सो हा थोडा लहान आहे. सो ऑब्विसली हा 7 मीटर असेल आणि हा काय असेल इथून हा असेल 18 मीटर. सीडी असेल 18 मीटर. नेक्स्ट घेऊ आपण. The length of the wire fastened at their top is 22 मीटर. ठीक आहे ना. सो जी लेंथ असेल वायरची जी ए टू सी आहे ही जी लेंथ आहे वायरची ती काय असेल 22 मीटर असेल. फास्टन म्हणजे काय ते बांधलेले सी टू ए पर्यंत काय केले ते स्टेज करून बांधलेले त्याची जी लेंथ आहे 22 मीटर असेल. फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. सो वायर इथं असेल हॉरिझॉन्टल जर आपण हा घेतला तर हा अँगल आपल्याला काय करायचं फाइंड करायचं आहे. ओके. सो आपण जे गिवन आहे ना ते आपण काय करूयात की खालच्या सेंटेन्स मध्ये राईट करू. आपण म्हणू फ्रॉम फिगर AB is first pole of height 7 meter and CD is second pole of height 18 meter. Right, 18 meter. There is a wire. जे given आहे there is a wire. There is a wire fastened at from A to C of 22 meter. Alright. नाव काय करतो बरोबर आपल्याला करायचं काय. सो पहिल्यांदा जो रेक्टेंगल फॉर्म होतो आपण इथे नेम देऊ त्या जॉईंटली येते ABCDE असेल. सो हा जो ABDE जो रेक्टेंगल फॉर्म होतो त्याच्यामुळे काय होतं की AB ची जी लेंथ असेल तीच ED ची आपल्याला भेटू शकते. तो आपण राईट करूयात. क्वाड्रिलॅटरल ABDE is a rectangle. Hence, AB is equal to ED is equal to 7 meter
आपण बोलू त्याला रिझन काय, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. ऑलराइट. सो हा असेल 7 मीटर. आपण जर नीट ऑब्झर्व केलं आपल्याला काय दिसतं, आपल्याला दिसतं की जी हाईट ऑफ द सेकंड पोल आहे सीडी, त्यातलं सीईचा पार्ट आपण फाइंड करू शकतो. कारण का टोटल सीडी 18 असेल तर 18 मायनस आपण जर 7 केलं तर आपल्याला काय भेटतो, सीईचा पार्ट भेटेल. ओके, तुम्ही काय म्हणू शकता, सीई इज इक्वल टू सीडी मायनस ईडी. सो 18 मायनस 7, सी काय भेटलं आपल्याला 11 मीटर. सो सी भेटलं आपल्याला 11 मीटर. बऱ्यापैकी क्वेश्चन आपला फिनिश झालेला आहे. जो क्वेश्चनचा नेक्स्ट पार्ट आहे तो आहे आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे. सो अँगल कसा फाइंड करणार आहे, जो रेशो ज्या दोन व्हॅल्यू आपल्या त्या ट्रायंगल मध्ये दिलेल्या आहेत त्यांच्यामधलं कोणतं रिलेशन बनतं बघा. अँगल इथं असेल तर ही अपोजिट साइड आहे आणि हा हायपोटेनस आहे. अपोजिट आणि हायपोटेनस मध्ये कोणतं रिलेशन बनतं, साइन थीटाचं रिलेशन बनतं. सो आपण तोच रेशो घेणार आहे. आपण बोलू इन ट्रायंगल ACE, in triangle ACE, sin theta is equal to CE upon AC. अपोजिट आपण हायपोटेनस व्हॅल्यू प्रूव्ह करूया आपण. sin theta is equal to C किती आपला 11, AC आहे 22. जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर 11 1 जा 11, 11 2 जा 22. सो साइन थीटा बनतो आपला 1/2. साइन थीटा आपला काय बनेल 1/2 बनेल. त्याच्यामध्ये असं आहे की साइन आपला अँगल फाइंड करायचं ना, 1/2 कोणत्या साइनची व्हॅल्यू आहे, कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, तर साइन 30 ची व्हॅल्यू आहे. आपण तर म्हणू शकतो वी नो साइन 30 इज इक्वल टू 1/2. हेन्स थीटा काय भेटेल आपल्याला, थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. इझी. आणि लास्ट लाईन आपण राईट करूयात. त्याने असं विचारलं होतं की व्हॉट इज फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. हेन्स आपण बोलू हेन्स अँगल मेड बाय वायर विथ हॉरिझॉन्टल is 30 degree. इझी क्वेश्चन आहे. 5 घेऊयात आपण. स्टॉर्म ब्रोक अ ट्री and his tree top rested at the ground and making an angle 60 degree with the ground. प्लस त्याने इन्फॉर्मेशन दिली आपल्या क्वेश्चन मध्ये की ट्री टॉप इज 20 मीटर अवे फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. ऑलराइट. सो डायग्राम मध्ये चेक करा, ए टू बी आपला ट्री असेल जो स्टॉर्म मुळे वादळामुळे काय झालेलं आहे, सी या ठिकाणी ब्रोक झालेला आहे. सो हा बी टू सी चा जो पार्ट आहे ट्रीचा तो काय झाला सिद्ध मोडल्यामुळे तो पडला असेल कुठे, डी या ठिकाणी. सो ट्रीचा जो टॉप आहे, ट्री टॉप जो आहे तो काय झाला असणार आहे, डी ला रेस्ट झाला असणार आहे, मग डी ठिकाणी आला असणार आहे. सो डी टू ए काय असेल, डी टू ए डिस्टन्स आपल्याला गिव्हन आहे 20 मीटर. अँड जो ट्री टॉप आहे बॉटमचा बेस खाली ग्राउंड जवळचा तो काय करतोय, हॉरिझॉन्टलला हा 60 डिग्रीचा अँगल बनवतोय. सो त्याच्यामध्ये बघा ट्रीची हाईट आपल्याला फाइंड करायची. सो ट्रीची हाईट फाइंड कशी करणार आपण फर्स्ट काय करणार आहे की एसी फाइंड करून घेणार आहे. ठीक आहे ना. आपण ज्यावेळेस हा टॅनचा रेशो घेऊ तर त्यावेळेस आपल्याला एसी भेटेल आणि एसी भेटल्यानंतर आपण काय करूया की सीडी पण फाइंड करूया. तुम्ही साइनचा किंवा कॉसचा रेशो घेतला की तुम्हाला तो पण भेटून जाईल आणि टोटल दोघांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय भेटलं हाईट ऑफ द ट्री. सो आपण स्टार्ट करूयात. आपण जे काही गिव्हन आहे ते राईट करू फर्स्ट. आपण असं बोलूयात इन फिगर AB is a tree broke at point C and its top rested at D. Okay, D 20 meter away from 20 meter away from base.
प्लस आपण हे पण ऍड करू शकतो, मेकिंग अन अँगल 60 डिग्री विथ ग्राउंड. जे गिवन आहे तेच आपण लाईन याच्यामध्ये राईट केले. आपण एक्स्ट्रा कुठलीही लर्न करायची पाठ करायची आपल्याला गरज नाही. नेक्स्ट पार्ट बघा. आपण काय करूयात की याच्यामध्ये साइन टॅन रेशो घेऊयात. थिटा इथं असेल, त्याच्या ऍडजस्टंट साइड माहिती आपल्याला, अपोजिट साइड फाइंड करायची असेल तर ऍडजस्टंट अपोजिटचा टॅन रेशो बनतो. सो आपण इथं काय बोलूयात की टॅन 60 इज इक्वल टू, टॅन 60 काय असेल, अपोजिट साइड दॅट इज AC अपॉन ऍडजस्टंट साइड काय असेल, AD असेल. टॅन 60 आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, √3 असतो टॅन 60. सो √3 इज इक्वल टू AC ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, AC ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, AD ची व्हॅल्यू 20. सो ऍट द एंड आपल्याला AC किती भेटेल, आपण म्हणा AC इज इक्वल टू 20 इंटू √3, 20√3 मीटर. ऑलराइट, AC फाइंड करून झालेला आहे. नेक्स्ट जो पार्ट आपण CD फाइंड करणार आहे. सो गिवन AD आपल्याकडे आहे आणि CD, ह्या दोनचा रेशो कोणता बनतो बघा. तुम्ही जर चेक करा की हा ऍडजस्टंट आहे आणि हा आपला हायपोतेनस आहे. सो ऍडजस्टंट हायपोतेनस कोणता बनतो, कॉसचा रेशो बनतो. सो इथं आपण तसं राईट करू की कॉस थिटा किंवा कॉस 60 इज इक्वल टू ऍडजस्टंट AD अपॉन हायपोतेनस CD, AD अपॉन CD. सो कॉस 60 ची जी व्हॅल्यू आहे, कॉस 60 ची व्हॅल्यू किती बघा, साइन 60 √3/2. सो कॉस 60 काय असेल, 1/2 असेल. सो 1/2 इज इक्वल टू AD आहे 20 आणि CD आपल्याला फाइंड करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, CD इंटू 1 CD असेल, 20 इंटू 2 आपण तसं राईट करू, 20 इंटू 2. सो CD काय भेटेल आपल्याला, CD इज इक्वल टू 40 मीटर. आपल्याला AC भेटलेला आहे 20√3 मीटर, CD भेटलेला आहे 40 मीटर. आपल्या टोटल हाईट ऑफ द ट्री कशी फाइंड करा, दोघांचे आपण ऍडिशन करू. आपण म्हणणार हेल्स हाईट ऑफ ट्री इज इक्वल टू AC प्लस CD. सो AC असेल 20√3 प्लस 40, ब्रॅकेट दोन भाग करणार आहे, मीटर मध्ये राईट करणार आहे. हे आपलं फायनल आन्सर असेल. ब्रॅकेट देणं इम्पॉर्टंट आहे. सो आपण ओव्हरऑल जे काही व्हॅल्यू आहे त्याला आपण नीट राईट करू शकतो. नंबर 6 घेऊयात आपण. क्वेश्चन असा आहे, अ काइट इज फ्लाइंग ॲट हाईट 60 मीटर अबोव्ह द ग्राउंड and the string attached to the kite is tied to the ground. It makes an angle 60 degree with the ground assuming that the string is straight. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली ज्यावेळेस पतंग उडतो आकाशामध्ये तर त्याची जी दोरी बांधलेली असते स्ट्रिंग ती स्ट्रेट नसते, पण आपल्याला अजून करायची की जी दोरी असेल ती कशी असणार आहे, स्ट्रेट असणार आहे. सो एक डायग्राम पण आहे बोर्डवर, चेक करा की P या ठिकाणी काय असेल, ऍट पॉइंट P काइट असेल आपला जो स्काय मध्ये आहे, आणि PQ काय असेल, हाईट असेल. तर ज्यावेळेस आपण हाईट मोजणार आहे तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस हाईट कशी असणार आहे, स्ट्रेट लाईनच असते. सो PQ काय असेल, हाईट असेल. आणि PR काय रिप्रेझेंट करते की स्ट्रिंग दोरी असेल जी काइटची ती असणार आहे PR. सो त्याने असं म्हणले की हाईट ऑफ द काइट फ्रॉम द ग्राउंड इज 60 मीटर. सो PQ असेल 60 मीटर. And the string tied to the ground is making an angle 60 degree with the ground. So इथं काय असेल आपला 60 डिग्री जो थिटा असेल आपला. फाइंड काय करायचं बघा, त्यामुळे फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग आणि गिवन पण आपल्याला √3 इज इक्वल टू 1.73 हा गिवन पार्ट आहे. स्टार्टिंग आपला असेल की फ्रॉम फिगर काइट at point P 60 meter from ground. Okay, string tie at point R making an angle 60 degree with ground.
जो की गिवन पार्ट आहे तोच आपण राईट केलेला आहे. तुम्ही डायग्राम मध्ये बघून सुद्धा काही राईट करू शकता, थोडंफार वर्ड्स चेंज झाले तरी काही इश्यू नाही. सो मेन पार्ट आहे आपला की आपल्याला फाइंड काय करायचंय, आपल्याला फाइंड करायचंय द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. सो गिवन रेशो पीक्यू आहे, सॉरी साइड पीक्यू दिलेली आपल्याला, फाइंड करायचं पी आर. सो दोघांमध्ये कोणतं रिलेशन असेल तर साईनचं रिलेशन असेल. सो आपण साइन जो रेशो आहे तो घेणार आहे. आपण बोलत की साइन 60 इज इक्वल टू, साइन 60 काय असेल, पीक्यू अपॉन पी आर असेल. राईट, साइन 60 इज इक्वल टू पीक्यू अपॉन पी आर. व्हॅल्यू पुट करूया. साइन 60 ची व्हॅल्यू किती असते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, साइन 60 √3/2. सो √3/2 इज इक्वल टू पीक्यू किती असेल, 60 असेल, डिवाइड बाय पी आर. राईट, नेक्स्ट आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. सो पी आर इज इक्वल टू, सी पी आर कुठे येईल, न्यूमरेटरला येईल, आणि हा टोटल जे दोन्ही नंबर आहेत आपण इक्वलच्या त्या साईडला घेऊन जाऊ, √3 कुठे जाईल डिनॉमिनेटरला, आणि 2 राहील 60 सोबत मल्टिप्लाय मध्ये. सो पी आर असेल 60 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय √3. सो आपण याच्या अगोदरही प्रॉब्लेम मध्ये डिस्कस केलं होतं की खाली जर √3 किंवा √2 हा आला असेल तर आपण रॅशनलायझेशन करणार आहे. सो √3 ने काय करू, आपण दोन्ही साईडला मल्टिप्लाय करणार आहे. यानं होतं असं की √3 चा खालचा जो आहे डिनॉमिनेटर मध्ये तो निघून जातो, तो वरती जातो. सो आपण काय करू, √3 ने इथेही मल्टिप्लाय करू, √3 ने इथेही मल्टिप्लाय करू. ओके ना, काय झालं, दोन्ही ठिकाणी आपण सेम नंबरना मल्टिप्लाय करतो, याचा अर्थ त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही, सेमच व्हॅल्यू राहणार आहे. सो 62 जा 30, सॉरी 62 जा 120 मल्टिप्लाय बाय √3 डिवाइडेड बाय √3 इंटू √3 किती बनेल, आपला आन्सर येईल 3. सो इथं आला 3. नेक्स्ट पार्ट असेल 3 ने आपण इथे डिवाइड करू शकतो, 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 0 जा 0. सो 40 √3, पी आर असेल 40 √3 मीटर. यानंतर आपण वर्ल्ड प्रॉब्लेम असल्यामुळे लास्ट लाईन ऍड करणं खूपच कंपल्सरी आहे, आपण राईट करणार आहे. हेन्स or therefore the length of string attached to ground is 40 √3 मीटर. आपण अंडरलाईन करू. अशा तऱ्हेने हा इझी क्वेश्चन होतो, आणि ह्या तऱ्हे आपलं प्रॅक्टिस सेट कम्प्लीट झालेला आहे. पूर्ण काही डाऊट असतील, कोणत्या क्वेश्चन समजलं नाही तुम्ही वापस जाऊन सर्व क्वेश्चन जे आहेत ते परत रिपीटेडली बघू शकता आणि डाऊट क्लिअर करून घेऊ शकता.